जेवण बनाता पण काय केले जातो दूर कर पळग्या टोरा घरा वाचवा कधी काय करी होय महाराजा। दुर्वा, व्हाईट कलरची फुलं, परत लाल कलरची फुलं, असे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत। आणि वेगळ्या मम्मीची आई की सारवता अंगण शेणाने चैत्र शुद्ध प्रतिभेला लवकर उठतात, स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात। संवत्सर, पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी हे वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात येतो। प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते। सुप्रभात मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा। कायची मस्त आहे की तयारी चालू आहे, अंगण वगैरे सारवत आहेत। हे सकाळचं दृश्य आणि हे बघा, ह्यो आहे आमचं वाडो आणि या वाड्यामध्ये बघा 2 बैल आणि 2 तिकडे ते बघा म्हशी आहेत। आणि हे बघा तिकडे पप्पा अंगण साफसफाई चालू आहे अंगणाची। आणि हे बघा हे कुत्रे बघा खेळत आहेत, कसे आज मजेत दिसत आहेत। पप्पानी चाललं इकडे साफसफाई, तर हे बघा मम्मीच्या आईने तर शेण आणून ठेवलं आहे सारवण्यासाठी अंगण। आणि अभि कौल काढता गुढी उभारण्यासाठी। आणि हे बघा इथंच गुढी उभारणार आहे, म्हणजे दरवाजाच्या लेफ्ट साईडलाच एकदम करेक्ट वर। आणि बघा मम्मीची आई की सारवता अंगण शेणाने। आणि हे बघा पप्पा हार बनवत आहेत फुलांचा। हे बघा इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत। दुर्वा, व्हाईट कलरची फुलं, परत लाल कलरची फुलं, असे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत। पप्पा तिकडे हार बनवत आहेत। तर आता आम्ही चाललो आहे विलासांच्या घरी, तिकडे गुढी उभा राहिला। चला तर आता जाऊया। हे पप्पाने आणलं आता बांबू तोडून गुढी उभारण्यासाठी। आणि मग आम्ही पूजेची तयारी करायला लागलो गुढी उभारण्यासाठी। भाऊजी पत्ती पेटवण्यासाठी वात तयार करतायत आणि मग गुढी उभारायला मग तयारी केली। आता विलासांकडून आमच्या घरी आलो आहे आणि याची जरा साफसफाई चालू आहे आता गुढी उभारण्यासाठी। आता हा बांबू आम्ही यूज करणार आहे, म्हणजे वापरणार आहे। आणि बघा वहिनी रांगोळी काढता, तिथं आपण आता गुढी उभारणार आहोत। गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे। वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे। या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यावसायिक प्रारंभ तसेच वेगळ्या गोष्टी खरेदी केल्या जातात। दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते। गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवास कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो। चैत्र शुद्ध प्रतिभेला लवकर उठतात, स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात। या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात। उंच बांबूच्या काठीला कडुलिंबाचं डहाळी, काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात। फुलांचा हार आणि साखरेची गाडी बांधून त्यावर तांब्या धातूचे भांडे बसवले जाते। गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो। त्यानंतर केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात। गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात। दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळदी कुंकू, फुले वाहून गुढी उतरवली जाते। या दिवशी आनंद साजरा करीत नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात। चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा संवत्सर, पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी हे वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात येतो। प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते। आई कीर्ती, बायोताई आणि रोहिणी इकडे वडे बनवत आहेत, तर बाहेर पूजा करत होते पप्पा आणि वगैरे बाकीची मंडळी। गुढीपाडवाची पूजा झाल्यावर वहिनीने गाडींची वगैरे पूजा करून घेतली।
काहीतरी तू कर झाली माप तूप देऊन भराता भर टाकले जातो दूर कर पळग्या तोरा घरा वाजवण्याची काहीतरी ले जातो दूर करून पायावरी घाल आणि सगळ्या सूक देऊन पलते चालल्या करा त्यांना सगळं झालं होय महाराजा मुंबई आल्या पाना ठेवा चला फक्त वाडिया पुरती झाडा जेव्हा ह्या गंधर्वाक बरी बुद्धी रे व्यवस्थित क्लिअर जातो सुरू कर त्याच्या पाठी आता बाप्पा वाडी दाखवत आहेत, नंतर तुळशीकडे पण वाडी दाखवणार आहेत, नंतर पितृंना पण वाडी दाखवणार आहेत. म्हणजे त्यांना जे विशेष रूपामध्ये भोजन प्रसादाच्या माध्यमातून म्हणजे त्याची आठवण काढतो आम्ही, म्हणून त्यांना वाडी दाखवतो. मित्रांनो, गुढीपाडवा आता साजरा झालेला आहे. चला आता जरा खेळायला जाऊया. भरपूर दिवसांनी आता क्रिकेट खेळूया आपल्या कोपऱ्यातनी गावच्या. आता तर फक्त एप्रिल महिना येईल, आता मे महिन्यामध्ये सगळी पोरा मुंबईतली आणि गावातली आता खेळत असतली. प्रत्येक कोपऱ्यात टुर्नामेंट वगैरे असतली. आता ही फक्त सुरुवातच आहे. अरे धाव धाव, अरे तुम्ही तीनदा अरे धाव 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 धाव